नमस्कार मंडळी. तर मित्रांनो, निघालो रानामध्ये. तर आपलं काल पळाटी काढणं चालू होतं, पण ट्रॅक्टरची पाच तुटली होती मित्रांनो. तर काल काही ते आलं नाही. तर आता 3 वाजलेत बघा दुपारचे. तर आज आलं आहे बघा, कॉल आलं. तर चला आपण रानामध्ये जाऊ मित्रांनो. तर रानामध्ये आलो मित्रांनो. तर हे बघा आपलं आधीचं गहू हे. तर असं झालं आता 3 पाणी झाले त्याला, आणि एकदा विर्याखत झालं बघा. तर अजून पाणी द्यावं लागेल मित्रांनो याला. ह्या 2 दिवसामध्ये आपण मध्ये कांदे लावले होते बघा. तर कांद्याला कोणतरी उपटलं आहे बघा. काय डुकरं ते वाटतं, बहुतेक डुकरांनीच कांड केलं आहे बघा. चाल असंच ताप असते शेतकऱ्यामागं. तर ते ट्रॅक्टर चालू आहे मित्रांनो त्या साईडनं. तर हे बघा चालू झालं मित्रांनो. काल थोडीच राहिली होती आपली, एक पाटा भरत राहिली होती फक्त, आणि त्याची फास्ट तुटली होती बघा. रानातलं वातावरण मित्र एकदम फ्रेश. आणि हे तूर आपण जमा केली बघा. तूर काढली, त्याला जमाई केली त्याला. तर हे बघा, तूर बी आपण डाळीसाठी लावलं होतं फक्त. तर 40-50 पेटे निघाले त्याच्यामध्ये, डाळी होऊन जाते आपली. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. पळाटी काढा झाले मित्रांनो. तर ट्रॅक्टर गेले बा, पाठीमाग गेले त्या साईडनं. तर आपण खाली येडा करून घेऊ मित्रांनो. आपण 7-8 दिवसापासून ब्लॉगच घेतलं नाही बघा. तर दाखवतोय मी तुम्हाला ते खालचे गहू पेरलं आहे आपण. तर ते गहू बी बघू. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. तर ह्या चिबड्यामध्ये मित्रांनो आपण गहू पेरलं आहे बघा. आणि त्या साईडनं थोडीशी बैलासाठी वैरणासाठी ज्वारी पेरली बघा आपण. कडूळच केलं आहे त्याला. तर हे बघा चिबड्यामधलं गहू मित्रांनो. लईच परेशान केलं ह्या रानाने. आपण एकदा मोगडा हाणलं याला, त्याच्यानंतर दोयरी रुटर हाणले, तेव्हा रान आलं आहे आपल्या हातामध्ये. लईच तिथून खाली राहिलं आहे, अजूक ओल आहे तिकडे खाली. आता जाऊ दे त्याला, आता सध्या काही नाही करत त्याला आता. तर हे बघा मित्रांनो, गहू चिबड्यामधलं गहू जबरदस्त येणार आहे बघा. आणि ते वरचं तर चांगलंच गहू आहे मित्रांनो. यावर्षी कसं झालं आहे शेतकऱ्याचं मित्रांनो, खर्चा जास्त आणि उत्पन्न कमी झालं आहे बघा. तर आपण ह्या रानामध्ये सरकी होती आपली. तर त्याला लगभग समजा 6 बॅगेला आपलं 40-45 हजार रुपये खर्च आला आहे मित्रांनो पहिल्यापासून. समजा ते नागराचं याचं तर बाजूलाच आहे समजा. पण तरी बी सरकी, अन्न, खत, बियाणं समजा मिळून समजा 45 हजार रुपये खर्च आला त्याला. आणि तितकं समजा उत्पन्नही बी नाही यंदा. समजा आपली रोजंदारी बी निघणार नाही. तर त्याच्यामुळं आता हे गहूला बी एका बॅगाला पेरायचं म्हटल्यावर तरी बी 4-5 हजार रुपये खर्च येतं आहे मित्रांनो. तर चला, तर असं खाली रान कशाला ठेवायचं म्हणून आपण गहू बी पेरलं आहे त्याच्यामध्ये. तर हे बघा मित्रांनो, कशी क्वालिटी जमली आहे बघा. चिबड्यामध्ये गहू लई जोरदार येतं आहे बघा. तर हे समजा आपण एकच पाणी दिलं आहे, तर बघा किती हिरवगार झाले बघा. आणि पेरणी यंत्रामध्ये चांगलं बी आलं आहे, पेरायला बी चांगलं आहे जरा. आता इथून पुढं जादाच फुटते त्याला हे. तर ह्या साईडनं भावाचं ऊस आहे मित्रांनो. आपल्यालाही ऊस लावायचं आहे, पण आता ते रानामध्ये आपण कालच पळाटी काढली बघा. त्या साईडनं रान हे पळाटी गिळ्याटी काढली. आता 2 दिवसांनी आपण त्याला नांगरून घेऊ. नांगरल्यावर लगेच रुटर मारून सरी पाडून घेऊ मित्रांनो. तर हे बघा, आणि त्याची 2-4 दिवसामध्ये बी लागवड होऊन जाते मित्रांनो. कारण की आपल्याला बेन इथंच जागेवरच आहे बघा. तर त्या साईडने बी जवळच बेन आहे, आपल्या चुलत्याचं बेन आहे. तर मित्रांनो, आपण आजचा ब्लॉग इथंच एंड करू. आता उद्यापासून आपलं डेली ब्लॉग येतील मित्रांनो. आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर बी करा मित्रांनो. आणि जरा सपोर्ट राहू द्या मित्रांनो. तर भेटू मित्रांनो.